रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 2 भाग 9. जैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवंत नोहे जीवबुद्धी एत जिवाळा कृपानिधी करुण्य तुझे ऐसे अर्जुन तेथे बोलले जीव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापला उभी तेनी की मज पाहता उर्मी नोहे हे अनारिसे गमत आहे तो ग्रामीसा महामोही कळसपे सर्वस्म हृदयी कल्हारी जेथे कोरोनावेळीचा भरी लागला म्हणून या लहरी भाजे चिनिय जे जाणूनिया ऐसे प्रौढी हो दृष्टी सेवेची वेशपिढी तो धावला श्रीहरी गरुडी पाताळकी तैसे या पंडुकुमार व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ते कृपावशी आवळीला रक्षिला आत्ता म्हणून या तो पार्थू महाफनिग्रस्तू म्या म्हणतला हा हेतू जाणून या मग देखा जेथे फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळुनिया ऐसा धन पटळी भानू आच्छादिले तयापरी जो धनुर्धश जहाले दुःख जर्जरू जैसा ग्रामीश काळे गिरीवरू वनवला का म्हणून या सहजे सुनीळू कृपामृती सजुळू तो ओळलासे श्रीगोपाळू महामेघू जेथे सुदर्शनाचा घृती तेथे विद्युतला झळकती गंभीर वाचा तो आयती गर्जनेची आत्ता तो उदार कैसा वर्षल तेने अर्जुनाचूळ नेविल मग नेवी विरूढी फुटला उन्मेषाची ते कथा ऐका मनाचिया आरा नुका ज्ञानदेवा म्हणे देखा निवृत्तीदासा ऐसा संजयो असे सांगूत म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोका कृपाळू तू काय बोले ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते आत्ता नाळवावे तुम्ही माते मी सर्वाथा न झुंजे एथ भरवसेना ऐसे एके हेळा बोलिला मग मौन धोरुनिया ठेला येथे श्रीकृष्णा विस्मा पातला देखुनिया तयाते मग आपला चित्ती म्हणे एथ हे काही आधी रिले येणे अर्जुन सर्वदा काही नेणे काय कीजे हा उमेज आता कवन परी कैसे निधीरू स्वीकारी जैसा महाते पंचाक्षरी अनुमानी का ना तरी असाध्य देखून या व्याधी अमृतासम विधी औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची तैसे विवृती असे श्री अनंतू तया दोही सौन्यातु जया परी पार्थू भ्रांती सांडी तेने कारण मनी धरिले मग स्वरूप बोलो आधी रिले जैसे मातेच्या कोपी थाकुले स्नेही आथी की औषधाचिया कुडुवटपणी जैसे अमृताची पुरवणी हा ते आहात न दिसे परी गुणी प्रकटी होय जैसे वीरवरी पाहता उदसे आत्ता तरी अति सुरसे ते हे वाक्य ऋषिकेशे बोले आधी रिया मग अर्जुना ते म्हणतले आम्हा आजी हे नवल देखले तुवा एथ आदरिले माझे रिचे तू जाणता तरी म्हणूविसी घरी नेणे वीती न सांडिशी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी
बहुसाल नेती त्या जात्या धा लागे पिसे मग ते सैरा बाधावे जैसे तुझी शहाणपण तैसे दिसतसे तू आपणपे तरी नेनसी तुझे शहाणपण तैसे दिसतसे तू आपणसी पे तरी नेनसी परी या कैरवा ते सोचू पहासी तू बहु विस्मय आम्हा पुढत परी तो कौरवाते शोचू पाहे तू बहु विस्मरत आम्हासी पुढती तरी सांग पा अर्जुना तुझ पासूनिया स्थिती ते त्रिमुखवना अनादि अश्वरचना ते लटके काही या समर्थू एक आधी तया पासूनिया भूते होती तरी ते वायाची का बोलती जगा माझी हो का सांप्रत ऐसा झाला तेजे जन्म मृत्यू तुवा सुरजुले आणि नाशू पावे नाशिले तुझिनी काय भ्रमलेपणे अहंकृती अयासी घालू न धरसी चित्त तरी सांगे काही हे होती चिरंतन काही तू एक अविधता आणि सकळ लोकी हा मरता ऐसा भ्रांती जेणे चित्त एवो ऐशी अनादिसिद्धी हे आवघे होता जात स्वभावे परी तुवा का सोचावे सांग मज परी मूर्खपणे नेनसी न चित्तावे ते चित्तिशी आणि तूच नेती सांगसी आम्हाप्रती देखे विवेके जे होती ते दोही तहे न शोचिती जे होशी जायते भ्रांत मनो नेया अर्जुना सांगन ऐक एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भ्रुपती अशेख आदी करुनिया नित्याता ऐशेची आसुनी ना तरी निश्चिंत क्षया जाऊनिय हे भ्रांती वेगळे करुनिय दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे हे मायावेशी दिसे हे रेवी तत्वा वस्तू जे असे ते अविनाशाची जैसे पावने तोय हलविले आणि तर गावकर झाले तरी कवन ते जन्मले म्हणून यात येथे तेची वाचुनी स्फुरण ठेले आणि उदक सहज अपाट झाले तरी आता काय नेमाले विचारिया पा ऐक शरीर तरी एक परी वयसाभेद अनेक हे प्रत्यक्षीच देख प्रमाण एक कोमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रशे परी देहाची हा न नाशे एका सवे तैसे चैतन्याच्या ठाई ईस शरीराते होते जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख एथ नेना वया हेती कारण ते इंद्रिया अधीनपण तेही अशंळीजे अंतकरण म्हणो उणे भ्रमे इंद्रिय विषय सेविती ते येथे हर्ष शोक उपजती ते अंतर अल्पतविती सगे येणे तया विषयाच्या ठाई एकनिष्ठता काही नाही येथे दुःख आणि काही सुखही दिसे देशे शब्दाचे व्याप्ती निदान आणि स्मृती येथे द्वेषाद्वेषी उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण विपुचिन्या संगे कारण संतोष खेदा भासूस आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देखाय हे उपजवित सुख दुःख नेत्रद्वारे सुगंध आणि दुर्गंध हे परिमळाचे बिंदू
जो घ्राण संगे विषादू तोषू देखा तैसाची वेध रस उपजविती प्रति त्रासू म्हणून हे अपभ्रशू विषया सांगू देख इंद्रिया अधीन होईल ते शीतोष्ण ते पाविजे आणि सुखदुःख्या आकळीजे आपणापे ए विषया वाचुनिया काही आणि के सर्वथा स्मरण नाही ऐसे स्वभावे पाहे इंद्रियाचे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नाचा आभासे भ्रम जाती देख अन्यत्य तियापरी म्हणून तू अवरी हा सर्वातू सांगून धरी धनुर्धारा हे विषय जयाते नाकळीती तया सुखदुःखे दोन्ही न पक्की आणि गर्भवासू संगती नाही तया ते नित्यरूप पार्था ओळलावा सर्वथा जो या इंद्रियार्था नांगवेती